आम्हाला खरंच न्याय मिळेल का? म्हणजे जेव्हा सामान्य परिवारातली लोक प्रश्न करायला लागतात की खरंच आम्हाला न्याय मिळणार आहे का, तेव्हाच कुठेतरी समजून घ्यायचं असतं महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, नाहीतर जे सरकार आहे ते सरकार कुठं ना कुठंतरी फक्त ताकदवान व्यक्तीच्या पाठीमागे, राजकीय भूमिका घेण्याच्या पाठीमागे हे व्यस्त आहे. ते आता शेवटी व्हिडिओ बघितले आणि जी पीडित मुलगी आहे आणि दुर्दैवाने जिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, त्यांच्याच वडिलांना कॉलरला पकडून कुठेतरी साईडला केलेलं आपण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये तिथं बघितलेलं आहे. आमचं हेच मत आहे की राजकीय दृष्टिकोनातून एखादं आंदोलन होत असेल तर मग आमच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई करणं, लाठीचार्ज करणं आम्ही समजू शकतो. पण अराजकीय पद्धतीने मुलीला न्याय मिळावा यासाठी जर काही पालक आणि त्याच्याचबरोबर तिथे असणारे सामान्य नागरिक त्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही, हे जर तिथे येऊन आंदोलन करत असतील तर मग लाठीचार्ज करणं हे योग्य नाही. चूकच सरकारकडनं त्या ठिकाणी झाले, कुठंतरी संवाद कमी पडला. त्याच्याचबरोबर लोकांची अपेक्षा होती की अशी एखादी घटना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली असेल, ते सुद्धा 3 वर्षाच्या चिमुकलीवर, आणि तो जो कोणी होता तो 2दा ऑफेंडर होता, म्हणजे 2दा त्याने चूक तिथं केली होती आणि तिसऱ्यांदा चूक करून त्याच्यात ती मुलगी दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झाला. याच्यात लोकांची अपेक्षा होती कोणी ती सिनियर व्यक्ती तिथं आलं पाहिजे. ठीक आहे, पालकमंत्री आल्या, त्यांनी चर्चा केली, पण लोकांची मागणी होती मुख्यमंत्र्यांनी वेळ काढावा. आता तिथं असणाऱ्या पीडित कुटुंबाला भेटायला मुख्यमंत्री साहेब दुर्दैवाने तिथं आले नाहीत, नाहीतर दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब ते तिथं आले नाहीत. आणि त्याच दिवशी जेव्हा लोकांची मागणी होती त्याच दिवशी संध्याकाळी एका लग्नाच्या कार्याला अहिल्यानगरला त्या ठिकाणी जात असतील तर मग कुठंतरी एक वेगळा संदेश दुर्दैवाने त्या ठिकाणी जातो. पीडित परिवार म्हणतोय आमच्याकडे आमच्याशी संवाद साधा, आणि मग तिथे यायला तुमच्याकडे वेळ नाही. पण एखाद्या लग्न कार्याला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल, मग तुम्ही संदेश काय देताय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आपण सरकारमध्ये असताना, वागत असताना त्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जिथं तो कार्यक्रम होता लग्नाचा, आम्हालासुद्धा तिथं आमंत्रण होतं, पण एका बाजूला आम्ही जेव्हा एका पीडित परिवाराबरोबर प्रामाणिकपणे तिथं उभं राहतो आणि संध्याकाळी जाऊन एका लग्न कार्यालयाला जातो, हा संदेश देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना राजकीय दृष्टिकोनातून आपण जबाबदारीने वागलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं. लाठीचार्जच्या चौकशीची मागणी करणार आहे. आता या सरकारमध्ये चौकशीची मागणी करून होतं काय? अजितदादांचा जो मृत्यू झाला, जो ॲक्सिडेंट झाला, त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे, आणि अजितदादांच्या बाबतीतच FIR होत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय अपेक्षा धरावी? तिथं जेव्हा मी पीडित परिवाराला तिथं भेटलो, त्यांच्या आसपास असणारे त्यांचे मित्रपरिवार आहेत, त्यांचंसुद्धा हेच म्हणणं होतं, आम्हाला खरंच न्याय मिळेल का? म्हणजे जेव्हा सामान्य परिवारातली लोक प्रश्न करायला लागतात की खरंच आम्हाला न्याय मिळणार आहे का, तेव्हाच कुठेतरी समजून घ्यायचं असतं महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, नाहीतर जे सरकार आहे ते सरकार कुठं ना कुठंतरी फक्त ताकदवान व्यक्तीच्या पाठीमागे, राजकीय भूमिका घेण्याच्या पाठीमागे हे व्यस्त आहे. सामान्य लोकांना न्याय देण्यामध्ये हे सरकार कमी पडतं, हे कुठेतरी सिद्ध होतं.